रेंदाळ बनावट देशी मद्याचे एक रॅकेट उघड, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. राज्य उत्पादन शुल्क कार्यालय अंतर्गत भरारी पथक कोल्हापूर यांनी हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे बनावट देशी मद्याचे मोठे रॅकेट उघडकीस आणत सुमारे 25,40,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यावर कडक कारवाईचे वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाने रेंदाळ येथील गारवा हॉटेलच्या मागे असलेल्या पत्र्याच्या बंदिस्त जागेवर छापा टाकला आणि या ठिकाणी जुन्या देशी मद्याच्या साठ्यात पाणी आणि मद्यार्क मिळवून तसेच नवीन देशी मद्याची भेसळ करून अधिक दराने विक्री केली जात असल्याचं आढळून आलंय. छाप्यात 264 बॉक्स देशी मद्य, 165 बल्क लिटर मद्यार्क, 15 लिटर तयार मद्य, रिकाम्या बाटल्या, बॉक्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 4चाकी 2 वाहने जप्त करण्यात आली. या प्रकरणी हुपरी येथील वसंत धनाजीराव पाटील वय वर्ष 52, अरुण भाऊ बुरुंगले वय वर्ष 32 आणि अमीर सज्जन शिकलगार वय वर्ष 45 यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.